तसेच बंधूंना मी नमस्कार करते आणि या ठिकाणी ज्ञान विकास मंडळ सातारा यांनी या मातांचा सत्कार करण्याचं आयोजन केलं, त्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली। वंदनाताईंनी तर इत्थंभूत माहिती आमच्या ताईंची सांगितलेली आहे की आता मी काय सांगू असा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी वेळेचं बंधन पाळून मी 1-2 मिनिट तुमच्यासमोर मत व्यक्त करू इच्छिते। माझं जे स्वतःचं आहे, जसं आपल्या कोल्हटकर काकांनी सांगितलं की सासू सुनांचं नातं काय असावं। जर आपण सुनेला मुलीप्रमाणे वागवलं तर ती का सासूला आईप्रमाणे वागवणार नाही? आणि जर प्रत्येक सुनेने ठरवलं की मी माझ्या सासूला आईप्रमाणे वागवणार आहे, तर आज फक्त साताऱ्यातील महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातील वृद्धाश्रम नष्ट होण्यास वेळ लागणार आहे। पण हे फक्त स्त्रिया करू शकतात, कारण पुरुष म्हणजे कसं एक नाण्याचं, जसं आपण कॉइन म्हणतो, एव्हरी कॉइन हॅव 2 साइड्स। प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, एकीकडे आई एकीकडे बायको, दोन्हीकडून डबल ढोलकी चालू असते। आईचं ऐकलं तर बायको रागवते, बायकोचं ऐकलं तर आई रागवते, मग त्या नवऱ्याची कसरत चालू होते। आणि या ठिकाणी खरी कसोटी त्या सासू सुनांची असते। जर त्यांनी व्यवस्थित संसार केला तर पुढे जाऊन त्यांच्या घराचं मंगल गोकुळ व्हायला वेळ लागणार नाही। असंच ताईंच्याही आयुष्यात घडलं। माणगंगामध्ये बऱ्याच जणांना ऐकून आहे, तसं माणगंगेकाठी दैवडी हे त्यांचं माहेर। आणि आज मला अभिमान वाटतो की त्या माझ्या आजी सासू आहेत, तर त्यांचं सप्तरंगी कुटुंब होतं। 3 भाऊ 4 बहिणी असं सप्तरंगी कुटुंब। आणि या कुटुंबातून त्या वाढल्या, त्यानंतर पांगरी गावचे जे काही तुकाराम गायकवाड जे आमचे आजी सासरे होते, यांच्याशी त्यांचं कमी वय असताना, म्हणजे अगदी 15-16 वय असताना लग्न झालं। आणि त्यानंतर अवघ्या 7 वर्षाचा संसार आणि त्यानंतर काळाने घातलेला जो घाव होता त्यांच्यावरती, अतिशय मोठा असा घाव की सहजासहजी ते पचवणं खूप अशक्य असतं, सहज शक्य नसतं। म्हणून म्हणतात, जसं आपल्या ताईंनी सांगितलं की तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उतारी। खरंच त्यांच्या हाती पाळण्याची दोरी होती, जी आपल्या सर्वांच्या हाती आहे, महिलांच्या। जिजाऊंनी जसं शिवबाला घडवलं, जर आपण सर्वांनी ठरवलं की आपण जिजाऊच्या मुली आहोत, आपण सावित्रीच्या मुली आहोत, का नाही आपली मुलं शिवबा घडणार? का नाही या ठिकाणी संभाजी येणार? जर आपण ठरवलं तर ते शक्य आहे आणि आपण ते करू शकतो। आणि मला असं वाटतं की ज्ञान विकास मंडळ सातारा यांनी जो काही उपक्रम राबवलाय, फक्त आदर्श माता नाही, तर मी बऱ्याच वेळा या ठिकाणी ऐकलं की सुमाता। सु म्हणजे चांगली अशी माता, म्हणजे जी चांगल्या बालकाला घडवते। आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या 4ही माता आहेत, त्या वेगवेगळ्या कसोट्या मधून या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे। तर प्रत्येकाची परिस्थिती जर बघितली तर प्रतिकूल तर आहेच, प्रतिकूल परिस्थितीने संघर्ष करून या ठिकाणी त्या आदर्श माता म्हणून त्यांचा गौरव केला जात आहे। पण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या कसोटीमध्ये पार होऊन ते या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार त्यांना दिलाय। आणि या 4ही माझ्या मातांकडे बघून मला फक्त आठवण होते ती एका मूर्तीची। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मंदिरात जातो आणि मूर्तीला काय करतो? नमस्कार करतो। पण जेव्हा आपण त्या मूर्तीला पाहतो, पाहिल्यानंतर अरीचा कलरच गेलाय, इथे काहीतरी झालंय, कानच तुटलाय, नाकच तुटलाय, पण काय करतो? नाव ठेवतो त्या मूर्तीला। आपण कोणत्या मूर्तीला नतमस्तक होतो? चांगल्या प्रकारे मनोभावाने जी मूर्ती चांगली घडलेली आहे त्याच मूर्तीला। इथं उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील, काही कनिष्ठ असतील, या ठिकाणी कोल्हटकर काका सुद्धा आहेत। टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही। आज घणाच्या जेव्हाचा दगड घाव सोसतो तेव्हा त्याला देव पण येतं, नाही तर नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून त्याचा वापर केला जातो। मग आपल्यावरती अवलंबून आहे की आपल्याला त्या देवाऱ्यातील देव व्हायचंय की दगड व्हायचंय। आणि ईश्वर सुद्धा अशाच व्यक्तींची परीक्षा बघतो की ज्यांच्याकडे सहन करण्याची क्षमता आहे। आणि आमच्या ताईंनी ते सहन केलं। त्याचबरोबर फक्त ताईच नाही, तर उपस्थित झालेल्या सर्व मातांनी वेगवेगळ्या प्रसंगांना धीराने सामोरे गेल्या, त्यांच्या मुलांना त्यांनी शिकवलं। आज ताईंची सुद्धा परिस्थिती तशीच होती, हालाकीची परिस्थिती होती। आणि त्या काळामध्ये शेजारी बाजाराने एवढा वेळ होता की ते बघतील की अरे बाबा तुझा नवरा नाहीये तर आम्ही तुला मदत करू। प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये बिझी होतं। अशा काळामध्ये त्यांचे बंधू मोहनराव जाधव आणि त्यांचे मामा यांनी त्यांना मदत केली। आणि त्यांच्या मदतीमुळे आज त्यांचा जो मोठा मुलगा आहे शशिकांत गायकवाड, हे आज सिंगापूर या ठिकाणी डिप्लोमा इंजिनियर म्हणून कार्यरत होते, पण आज ते डिग्री इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत। आणि आज ग्रीन कार्ड सुद्धा त्यांना त्या ठिकाणचं मिळालेलं आहे, म्हणजे कंटिन्यू त्या ठिकाणी वास्तव्य असं आहे की ताईंच्या कष्टाचं फळ आहे। आज ताईंनी जर कंबर नसती कसली
पडले म्हणून एक सिंगापूरमध्ये आहे तर दुसरे जे आता त्यांनी त्यांच्याविषयी 2 शब्द बोलले ते शांत द्या. तेही श्रीमंत मालोजी राजे सहकारी पतसंस्था वडूज या ठिकाणी अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. तशा दोन्हीच मुलं जरी असतील तरी त्यांनाही घडवणं सहज सोपं नाहीये. अशा गोष्टी फक्त शक्य करू शकतात त्या फक्त माझ्या माता भगिनी आहेत. आणि मला असं वाटतं इथं पुरुष वर्ग तर आहेच पण या ठिकाणी कोल्हटकर सर्वच ज्येष्ठ या ठिकाणी आहेत. तर मी त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करते की आज इथं असणाऱ्या ज्या तरुण माता भगिनी आहेत त्यांनी खरंच एक शपथ घ्या की आज आमच्याही मुलाला आम्ही म्हणजे फक्त आदर्श माता पुरस्कार मिळावा म्हणून संघटना झुंज द्यायची असं नाही, पण माझाही मुलगा त्या शिवबासारखा संभाजीसारखा ज्ञान अमृत प्यायलेला जन्माला यावा तसा शूर व्हावा. आज अजिंक्य ताऱ्याच्या वास्तव्यात आपण सातारा ही राजधानी होती पूर्वीची या ठिकाणी हा कार्यक्रम सुंदर आयोजन केलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये सर्व माता भगिनींना माझी एकच विनंती आहे की मनापासून मोठ्याने बोलून दाखवायची गरज नाही, फक्त मनामध्ये दृढ निश्चय करा. ज्यांनी जन्म घातलाय त्यांनी आणि ज्यांनी अजून जन्माला घालणार आहेत प्रत्येकाने आपल्या मुलासाठी आता आपण म्हणतो काठी जोपर्यंत ओले तोपर्यंत त्याला आवडत. आता आमची मुलं मोठी झाली त्यांना आम्ही काय वळण लावणार आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी काय करायचं आपल्या मुलांना वळण लावणं ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येक माता भगिनी एक मनामध्ये एक खुणगाट बांधा. तर आपण आपली मुलं चांगली बनवली तर खरंच अशा प्रकारच्या माता भगिनी या ठिकाणी आपल्याला आदर्श माता सारख्या तुम्ही सर्व काही वर्षानंतर तयार मी यांना विनंती करते की पुढच्या 10-15 वर्षात फक्त 4 नाही 25-30 माता भगिनींना तुम्हाला या ठिकाणी पुरस्कार द्यावा लागेल. कारण तुम्ही फक्त साताऱ्याचा करत होता तुम्ही सातारा जिल्हा घेतलाय आणि आपला सातारा जिल्हा म्हणजे शूरांचा जिल्हा आहे. आणि अशा शूरवीर माता जिजाऊच्या सावित्रीच्या मुली या ठिकाणी सर्वजण आहेत. सर्वांना एकच विनंती पुढच्या 10-15 वर्षात आपण सर्व ज्या तरुण आहेत त्यांनी इथे यायचंय. खरंच